आणि महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक कोण असणार याबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जी नावे आघाडीवर आहेत त्यापैकी सर्वात आघाडीवरचं जे नाव आहे ते मराठमोळे आहे। राज्यामधले एक अत्यंत प्रतिष्ठित मानले जाणारे IPS अधिकारी सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनण्याची शक्यता आहे। कालपर्यंत सदानंद दाते हे NIAचे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे महासंचालक होते, पण महाराष्ट्राच्या DGP पदासाठी त्यांना पदमुक्त करा अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली। त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने प्रस्ताव मंजूर केला आणि सदानंद दाते यांना NIA वरून पदमुक्त केले। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान सदानंद दाते यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराला कामा रुग्णालयामध्ये हटकलं होतं। दोघांमध्ये बराच वेळ चकमक झाली। सदानंद दाते यांच्या प्रसंगावधानामुळे आणि अपार शौर्यामुळे कामा रुग्णालयामधल्या अनेकांचे प्राण वाचले होते। तेव्हा कसाबने फेकलेल्या ग्रेनेडमधला एक तुकडा आजही दातेंच्या डोळ्यामध्ये रुतून आहे, कारण तो काढण्यासाठीची शस्त्रक्रिया ही अत्यंत जटिल असेल, धोकादायक असेल। सदानंद दाते यांची कारकीर्द ही अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे। महाराष्ट्र ATSचे ते प्रमुख होते, त्यानंतर NIAच्या महासंचालकपदी त्यांना नेमण्यात आलं। देशभरातल्या दहशतवाद संबंधातला प्रकरणांचा तपास NIA करतं, त्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखपदी अत्यंत कर्तबगार IPS अधिकारीच नेमले जातात। इतकी भरीव कारकीर्द असलेले सदानंद दाते हे महाराष्ट्राचे DGP बनल्यावर जनतेला त्यांच्याकडून अपेक्षाही प्रचंड असतील यात शंका नाही। सदानंद दाते यांच्या कारकिर्दीची थोडक्यात ओळख करून घेऊयात। महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यामध्ये सदानंद दाते यांचा अत्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्म झाला। हालाकीची आर्थिक परिस्थिती होती, पण त्या परिस्थितीतून त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं। अमेरिकेमध्ये व्हाईट कॉलर आणि संघटित गुन्हेगारीशी संदर्भात त्यांनी अभ्यास केला। 1990 बॅचचे ते महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत। धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी सदानंद दाते यांची महाराष्ट्र पोलीस दलात आणि देशाच्याही पोलीस दलात ओळख आहे। NIAचे प्रमुख म्हणून अत्यंत उत्तम कामगिरी त्यांनी आतापर्यंत बजावली आहे। मुंबईमधल्या 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी थेट लढणारे जे अधिकारी होते त्यामध्ये सदानंद दाते हेही नाव होतं। 2008 मध्ये राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सदानंद दाते यांचा सन्मान करण्यात आला। ATSचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। मुंबईमधील गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणूनही कामगिरी बजावली आहे। CBI मध्ये उपमहानिरीक्षक या पदावर त्यांची वर्णी लागली होती, तिथेही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली। CRPF मध्ये महानिरीक्षक म्हणून त्यांची 2 वेळा नियुक्ती करण्यात आली। हे पदही अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं। आणि या बातम्यांसह या स्पेशल बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।